त्यांनी आपल्या तिथली मापं बघितली. तिथं काही ठिकाणी 14 मीटर भरतोय, त्याच्या अलीकडे 13 भरतोय, त्यानंतर काही ठिकाणी 12 मीटर भरतोय. मग आता सन्माननीय नेत्यांनी परवा या गावाच्या विकासासाठी आम्ही निधी आणला म्हणाले. ठीक आहे, निधी आणणाऱ्यांचं आम्ही सगळेजण गावाच्या विकासासाठी स्वागतच करतोय. परंतु गेल्याच महिन्याभरापूर्वी आपल्या नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीच्या विचाराची सत्ता आली. सन्माननीय पडळकर साहेब, सन्माननीय बापूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि मी स्वतः नगराध्यक्ष यांना त्यानं आटपाडी शहरामध्ये गतीनं विकासाची पावलं कसं टाकता येतील या पद्धतीनं आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू आहे. आणि परवाच 18 तारखेला मासिक सर्वसाधारण सभा झाली. त्या सभेमध्ये सुद्धा सर्व नगरसेवकांना आम्ही आवाहन केलं की गावाच्या विकासासाठी आपण जिथून जिथून निधी उपलब्ध करता येईल ते सगळेजण आपण आणूया. आता निवडणुकीपुरतं राजकारण फॉर्म भरल्यापासून निकाल लागेपर्यंतच असावं. त्यानंतर गावाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलंय, आपल्यावरती विश्वास दाखवलाय, तर सर्वांनी एकीनं पुढे जाऊया. अशा पद्धतीनं ती मीटिंग सुद्धा घड्याळी 6 तास चालली. जर आम्हाला लगेच मीटिंग गोंधळायची असती तर अर्ध्या तासात पण ते शक्य होतं, परंतु आम्हाला तसं काही करायचं नव्हतं. याचा अर्थ 6 तास मीटिंग चालते, याचा अर्थ गावासाठी वेगळं विजन घेऊन गावाला गतीनं पुढे कसं नेता येईल या हिशोबाने आमच्या सर्व नगरसेवकांनी सुद्धा विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तर दिली. त्यानंतर हा जो रस्ता जो बंद पडला होता निवडणुकीनंतर सुद्धा अगोदरचा मंजुरी त्यांनी करून आणलेला, जर आम्हाला अडवस पडायचा असतं तर आम्ही रस्ता सुरू करण्यासंदर्भात आम्ही हालचालीच केल्या नसत्या. परंतु या गावाने आपल्यावरती एवढ्या विश्वासानं आमच्या खांद्यावरती एक पालखी ठेवलेली आहे विकासाची पुढे नेण्यासाठी. म्हणून आदरणीय बापूसाहेब, आमदार साहेब, पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी रस्ता थांबला होता आणि आदरणीय धनंजय जाधव साहेब जिल्हा परिषदमध्ये अधिकारी आहेत, त्यांच्या तिथं पायऱ्या निघतात म्हणून तो रस्ता थांबला होता असं आम्हाला कळलं. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना आटपाडीत बोलावलं. PWD पाटील साहेब, बुरुंगले साहेब, सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांना बोलवलं आणि त्यांच्याशी या ठिकाणी आम्ही एक बैठक घेतली चंदुबावच्या तिथं. मी नेमकी अडचण काय आहे साहेबांना, जाधव साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली, साहेब जर ह्या अडथळा जो रस्ता थांबलाय, जी कालवा आहे तो कालवा थांबवायचा असेल तर तुम्ही जरा रस्ता होण्यासाठी सहकार्य करावं, म्हणजे रस्ता पुढे जाईल, थांबलेलं काम चालू राहील. सन्माननीय जाधव साहेबांनी सुद्धा आमच्या सगळ्यांना विनंतीला मान देऊन त्यांनी सांगितलं पायऱ्या निघाल तर निघू द्या, त्याच्या खालून गटर घाला. त्यांनी सुद्धा 1-2 मिनिटाच्या आत चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मग त्याच दरम्यान स्टँड पासून ते शेटपळे कॉर्नरपर्यंत ज्यांची दुकानं आहेत उत्तराभिमुख असणारे दुकानदार आहेत, हॉटेल्स आहेत, जागेचे मालक आहेत, ह्या सगळ्यांची चर्चा झाली. त्याही लोकांची रिक्वेस्ट होती की जेवढा गरजेचं आहे शासन मान्य मापानुसार जर रस्ता होत असेल तर आमची कोणाची काय हरकत नाही. मग शासन मान्य माप आदरणीय PWD RS पाटील साहेबांना आम्ही विचारलं तर 10 मीटरच आहे. परंतु सगळ्यांनी बाबा रस्ता 10 मीटर म्हणल्यानंतर सन्माननीय बापूसाहेब, सर्व नगरसेवक, गटनेते या सगळ्यांनी विचार केला, जर अजून लोकांना रिक्वेस्ट केली तर अजून त्यात काय वाढवता येतोय का. मग 10चा 11.5 मीटर पर्यंत रस्ता वाढला. मग त्या सगळ्यांना आपण सर्वांनी संमती दिली आणि त्या पद्धतीनंच हे रस्त्याचं काम सुरू झालं. मग आता परवाच सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून जे काही विनाकारण ब्लेम करण्यात आले तर त्याला काय तथ्य नाही, त्यात काय अर्थ नाही असं आम्हाला वाटतं. जर लोकभावना असेल, शासकीय मापापेक्षाही तुम्हाला 1-1.5 मीटर वाढवून दिलंय गटर सोडून, तर मग रस्ता व्हायला काय त्यांनी विरोध करण्याची गरज नव्हती. आणि आताच आमचे गटनेते ऋषीभाऊ म्हणले तसं आम्ही घाम गाळून निधी आणलाय वगैरे वगैरे त्यांनी बोलले. त्यानंतर ज्यांना कोणाला काम करायचं आहे त्यांनी निधी आणावा आणि मग काम करून दाखवावं. आता लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, 1-2 महिने झालेत, आम्ही सुद्धा निधी आणतोय का नाही येणाऱ्या काळामध्ये गावाला बी दिसल. आणि ज्यांनी आम्हाला आव्हान केलंय त्यांना आम्ही नक्की दाखवून देऊ.
निधी कसा आणायचा असतोय, कुठून आणायचा असतोय, काय काय करायला लागतं. त्यासाठी सन्मान्य पडळकर साहेब, सन्मान्य बापूसाहेब बांधील आहेत, पालकमंत्री साहेब आहेत, मुख्यमंत्री आपले देवाभाऊ आहेत, सगळे मंत्रिमंडळातले मंत्री सुद्धा आहेत. आणि आम्हाला सुद्धा, तुम्हाला 1 रुपया कळत असताना आम्हाला सुद्धा 10 पैसे होईना कळतंय. म्हणूनच लोकांनी आम्हाला इथपर्यंत पाठवलंय. आणि आमची सुद्धा कसोटी आहे की लोकांना आम्ही काम करणार आहे का नाही, कशा पद्धतीने करतोय, एक दाखवण्यासाठी आमच्यासाठी सुद्धा एक कसोटी आहे. नक्कीच त्या कसोटीला आम्ही सगळेजण नगरसेवक उतरू. आणि परवा जे रस्त्यावरती काय आमचे सन्माननीय विरोधी गटाचे नगरसेवक रस्त्यावरती येऊन बसले काम थांबवण्याच्या संदर्भानं, तर मला त्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण ज्यांनी आंदोलन केलं, इथं जसे आता सगळे हे समस्या बाधित सगळी, कोणाचं हॉटेल आहे, कोणाचं दुकान आहे, कोणाचं सलून आहे, कोणाचं मेडिकल आहे, राऊत साहेबांचं तर हॉस्पिटल आहे, म्हणजे अनेकांची, कोणाची जमीन आहे त्या खानदारींची वगैरे पुढं. म्हणजे इथं या रस्त्यामुळं ज्यादा जागा गेली तर बाधित होणारी सगळी तुम्ही सगळी बसलाय. आता आमची स्वतः ती की इंचभर जागा नाही. आता परवा ज्यांनी आंदोलन केलं त्यांना माझा प्रश्न आहे, आपण जेवढे आंदोलन करते होता त्यात कोणाकोणाचं एक अर्धा गुंठ नव्हे 1 फूट तर गेलंय का, ह्याचं आधी उत्तर त्यांनी आटपाडीकरांना द्यावं. आणि मग विकासाच्या गप्पा, मग आम्ही निधी आणला वगैरे वगैरे म्हणलं तर आम्ही समजून घेऊ. म्हणजे बसणाऱ्यांपैकी कोणाचं 1 फूट सुद्धा जात नव्हतं. तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो. ही 3री-4थी वेळ आहे. तुमच्याशी सल्ला मसलत केली, तुम्हाला विश्वासात घेतलं आणि रस्ता तर थांबला नाही पाहिजे याचीही काळजी घेतली. शासनाचं माप किती आहे त्याच्यात अजून जर काय वाढता येतंय का ते बघितलं. मग जर तुम्हाला त्यांनी काय म्हणतात की जुन्या मापांप्रमाणे रस्ता व्हावा, जुन्या मापाप्रमाणे म्हणजे नेमक्या कुठल्या, तुम्ही सांगितलेल्या मापानं का शासनाच्या मापानं, याचं पण त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. 8 ऑगस्ट 2024 यांनीच सन्माननीय आपले विद्यमान या मतदारसंघाचे आमदार सुहास भैया आणि सन्माननीय नेते मंडळी नाट्यगृहाची पाहणी करायला आलते आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा नाट्यगृहाची पाहणी केली, रस्ता सुरू आहे त्याची पाहणी केली. 11 मीटरनं रस्ता असावा, त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी पेइंग ब्लॉक असावं, स्ट्रीट लाईट असावी, ही तुमचंच म्हणणं आहे. 8 ऑगस्ट 2024 काही वर्तमानपत्र काढा, तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आम्ही दाखवू शकतो. मग हे तुम्हीच पाठीमागे बोलताय 11 मीटरनं होते, आता तर 11.5 मीटरनं चालू आहे गटर सोडून. मग आता हा उठाठेव कशासाठी, तर मला वाटतं मानदेश एक्सप्रेसलाच याच्यामध्येच आहे एक पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्येच आहे किती मीटरनं रस्ता असावा वगैरे. मग आपणच बोलताय आणि आता मग वेगळी भूमिका कशासाठी, कारण रस्ता कोणाच्या तर दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली चाललाय म्हणून काही वाईट वगैरे वाटत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. विकासाचा रथ हा पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. तुम्ही सुद्धा विकासाच्या आड येऊ नका, विकासासाठी आड फक्त राजकीय दृष्टिकोनातून बघू नका. आणि जर श्रम करून घाम गाळून निधी आणा म्हणताय, मग सन्मान्य पडळकर साहेबांनी आटपाडी स्टँड ते बाजार पटांगणापर्यंत जे कॉन्क्रीट रोडसाठी आणलेला निधी प्रशासकीय काळात कारभार कोण बघत होतं, त्याच्या चाव्या तुम्हीच फिरवत होता ना. मग तो निधी आमदार साहेबांनी आणलेला माघारी का घालवला. प्रकाशवाडीतल्या बालाजी मंदिरासाठी निधी केलेला मंजूर केलेला निधी माघारी घालवला, पुन्हा तो माघारी आमदार साहेबांनी आणला. म्हणजे असं करू नका आता. आणि उलट वर्ण अजून काय की अगोदर तुम्ही निधी आणा, अरे पण जिकडून निधी येतोय गावासाठीच येत होता ना, आटपाडीसाठीच येत होता. मग तुम्हीच आडवं पडायचं आणि वर्ण परत म्हणायचं राजकारण करतेत, दृष्टिकोन चांगला नाही, आम्ही लोक अंगावर घेतली. पण लोकांना विश्वासात घेतलं का, नाही ना. आता जसे आपण सगळे तुम्ही इथं समस्याग्रस्त समस्या बाधित लोक बसलेला आहात, तसं तुमच्याशी कधी विश्वासाने सल्ला मसलत त्यांनी केली का दत्ताभाऊ रावळ साहेब, केली का. समस्याग्रस्त कोण आहे जर हात वर करता का सध्या, स्टँड पासून शेटपळ कॉर्नरपर्यंत. म्हणजे हे समस्या बाधितांसंग विश्वासाने चर्चा करायला हवी होती. आणि मग तुम्ही बोलला असता तर नक्कीच आम्ही सण केला असतं. परंतु या आडून जर नगरपंचायतला बदनाम कराय कोण जात असेल, राजकारणासाठी नेत्यांना बदनाम करायला जात असाल तर नक्कीच हे चुकीचं आहे. आणि हे चुकीचं तुम्ही किमान इथून पुढे तरी थांबवा. आटपाडी शहरासाठी सर्व नगरसेवक, सर्व आमचे नेते मंडळी कटिबद्ध आहोत. आम्ही कसोटीला उतरलोय, लोकांच्या विश्वासात पात्र राहूनच काम करू.
रात्री अपरात्री सगळ्या प्रभागामध्ये सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत, चिलार काढण्याचं सुरू आहे, स्ट्रीट लाईट चालू आहे, गटार संदर्भात स्वच्छते संदर्भात आम्ही अधिकचे अजून प्रयत्न करतोय. इथून पुढे प्रत्येक नागरिकांनी कोणाला जरी नगरसेवकांना नगराध्यक्ष नात्यानं आम्हाला कोणाला जरी तुम्ही समस्या संपर्क केला तर लगेच आम्ही त्वरित तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होईल याची आम्ही दक्षता घेतोय. तर नक्कीच या इथून पुढं विकासाच्या राजकारणासाठी तुम्ही आम्हा सर्वांना सहकार्य करावं अशी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांनाही विनंती राहील. पण जे चांगलं चाललंय त्याच्या फक्त आडफाटा येऊ देऊ नका असं त्यांना नम्रपणे मी आवाहन करतो. आणि नक्कीच आपल्या सर्वानुमते आता जो रस्त्याचं काम चालू आहे त्या पद्धतीनं चालू ठेवायचं का? रस्ता किती मीटरचा धरूया? शासन मान्य किती आहे साहेब, किती आहे? हा उठून सांगा की ना. शासन मान्यचा रस्ता शासन मान्य किती आहे रेकॉर्डला? 10 मीटर. आपण मान्य कितीने केलंय? म्हणजे वाढीव झालं का कमी झालं? 11.5 रस्ता आणि 1.5 मीटर गटर असं सांगा. 11.5 रस्ता आहे आणि 1.5 मीटर गटर म्हणजे 11.5चा मुख्य रस्ता आणि नंतर गटर एक्स्ट्रा आहे. म्हणजे आपण काही विकासाच्या आड येतोय का? आणि आपल्या सगळ्यांची समस्या जाणून तुमची समस्या म्हणजे गावाची समस्या आणि गावाची समस्या म्हणजे हे गाव चालवायला तुम्ही सगळ्यांनी विश्वासानं आम्हाला विश्वस्त म्हणून पाठवलंय ती आमची समस्या समजून आणि आटपाडी शहर हे आमचं कुटुंब मानून आम्ही सगळेजण काम करत आहोत. नक्कीच भविष्य काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊनच तोडगा काढला जाईल. कायदा आणि व्यवहार याची सांगड घालून पुढे पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील. आदरणीय बापूसाहेब, आदरणीय आमदार साहेब, पडळकर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच हा विकासाचा गाडा पुढे पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू. आपण सर्वांनी सुद्धा भविष्य काळामध्ये जिथं जिथं अडीअडचणी येतील तिथं आम्हाला लगेच सांगा. आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि गावाच्या विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून आपण सर्वांनी एकीनं काम करूया. त्यांनाही आमचं आव्हान आहे की जी चांगली कामं चालू आहेत त्यांना तुम्ही आडवं पडू नका. आम्ही नक्कीच कधीही आम्ही आडवं येणार नाही विकासासाठी. तर विकासासाठी आपण आता राजकारण न करता विकासाचं समाजकारण करूया एवढंच आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.